नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. घटना आहे अंबरनाथ येथील. अंबरनाथच्या बारकुपाडा भुईर चाळ परिसरात 42 वर्षाची सीमा कांबळे आणि मुलगी 13 वर्ष हे राहत होते. सीमाचा पती तिला सोडून गेला होता. ती मुलीला घेऊन एकटी राहत होती. पोटाचा उदरनिर्वाहासाठी सीमा बेबी सेटिंगमध्ये काम करत होती. सीमा कमावती असल्यामुळे तिला आर्थिक अडचण आली नाही. ती एकटी असूनही आपल्या मुलीचा चांगला सांभाळ करत होती. ती ज्या परिसरात राहायची तिथे शेजारी राहुल भिंगारकर व 29 वर्षाचा तरुण राहत होता. शेजारी राहत असल्यामुळे राहुल आणि सीमाची ओळख झाली आणि नंतर मैत्री झाली. राहुलचं नेहमी सीमाच्या घरी येणं जाणं सुरू झालं. त्यामुळे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांचे शारीरिक संबंध सुरू झाले. सीमा एकटी असल्यामुळे ती राहुलसोबत खुश होती. मुलगी शाळेत गेल्यानंतर नेहमी शारीरिक संबंध होत होते, परंतु राहुलचं मात्र तिच्यावर कधीही प्रेम नव्हतंच. त्याचं प्रेम फक्त तिच्या पैशावर होतं, कारण त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. सीमाला तो पैसे मागत असे. सीमा पण त्याला नेहमी पैसे देत होती. राहुल सीमाच्या घरी यायचा तेव्हा त्याची वाईट नजर सीमाच्या मुलीवर होती, परंतु त्याने बोलून दाखवले नाही. एके दिवशी राहुलने सीमाला 2.5 लाख रुपयांची मागणी केली. मला कर्ज फेडायचे आहे, माझ्यावर खूप कर्ज आहे, असे तिला म्हणाला. तेव्हा इतके पैसे कुठून आणायचे विचार करू लागली. राहुलच्या प्रेमापोटी तिने 2.5 लाखाची तडजोड केली आणि राहुलला 2.5 लाख रुपये दिले. बरेच महिने निघून गेले तरी राहुल सीमाचे पैसे परत करत नव्हता आणि हळूहळू सीमाच्या घरी येणे जाणे बंद केले. तिच्यासोबत बोलणं पण बंद केलं. सीमाला पतीने सोडल्यामुळे ते मुलीला घेऊन एकटी राहायची. त्यामुळे सीमा राहुललाच सगळं काही मानत होती. सीमापेक्षा राहुल 11 ते 12 वर्षांनी लहान होता. तरी देखील राहुल सीमाचे सर्व इच्छा तो पूर्ण करत होता. सगळं सुख तिला देत होता. परंतु आता अचानकच त्याचं वागणं बदललं होतं. तो सीमाला टाळत होता. त्यामुळे सीमाला राहुलचा खूप राग आला. म्हणून ती आपले पैशाची मागणी सुरू केली. परंतु राहुल तिचे पैसे परत देत नव्हता. हे समजल्यावर सीमाने त्याच्यासमोर एक ऑफर ठेवली. हे बघ राहुल, एकतर माझे पैसे परत दे, नाहीतर माझ्यासोबत लग्न कर. लग्न करून सोबत राहू, सुखाचा संसार करू, असे सीमाने त्याला समजावले. राहुल मात्र तिच्यासोबत लग्न करायला तयार नव्हता. राहुल विचार करायचा, सीमा 42ची आणि त्यात तिला तरुण मुलगी आहे. कसं लग्न करू, घरच्यांना कसं सांगू. तरी तो आईला सीमाबद्दल सांगतो. मात्र त्याची आई त्याला सीमापासून दूर राहायला सांगते आणि सीमाला देखील बोलते, लग्न करायचंच असेल तर तुझ्या मुलीचं लग्न माझ्या मुलासोबत करेल. आता राहुलच्या आईसोबत सीमाचे नेहमी भांडण होत असे. इकडे राहुलला देखील 42 वर्षाची सीमासोबत लग्न करायचं नव्हते. त्यामुळे तो सीमाला टाळत होता. सीमाचा राग अजून जास्त वाढला. राहुलने आपली फसवणूक केली आहे हे सीमाच्या लक्षात आले. राहुलने पैशासाठीच आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले हे तिच्या लक्षात आले. म्हणून तिने राहुलला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. माझे पैसे परत दे, नाहीतर माझ्याशी लग्न कर, आणि जर हे दोन्ही केलं नाही तर मी पोलिसाकडे जाऊन तुझ्याविरुद्ध अत्याचाराची तक्रार नोंद करेल, अशी धमकी सीमाने राहुलला दिली. सतत पैशाची मागणी, लग्नाचा तगादा आणि केसची धमकी ऐकून मात्र राहुल खूप वैतागला. त्याने विचार केला, सीमाला कायमचं संपायचं. मनाची तयारी केली. त्यानंतर राहुलने 3 फेब्रुवारीच्या दिवशी सीमाला भेटण्यासाठी बोलवलं. तुला तुझे सगळे पैसे देऊन टाकतो, असे तो म्हणाला. ही गोष्ट सीमाने बहिणीला पण सांगितले. आपल्या प्रियकरासोबत आपलं पटत नाही, तो नेहमी धमकी देतो, हे देखील तिने फोन करून आपल्या बहिणीला सांगितलं होतं. तेव्हा बहिणीने म्हटलं, आपले पैसे घेऊन टाक व त्याच्यासोबत संबंध तोडून टाक, असे सांगितले होते. म्हणून राहुलने सांगितलेल्या ठिकाणी आपले पैसे घेण्यासाठी सीमा त्याला शेवटचा आज भेटण्यासाठी गेली होती. इकडे राहुलला लग्न करायचं नव्हतं. त्याला सीमाचे पैसेही द्यायचे नव्हते. म्हणून पूर्ण तयारीत तो तिथे आला होता. सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिरा शेजारच्या पायऱ्यावर भेटला. थोडा वेळ ते दोघे तिथे बसले. चालत चालत ते पायऱ्यावरून वरती आले. दोघांमध्ये संभाषण सुरू होतं. पैशाच्या विषयावरून दोघांत जोरात भांडणे सुरू झाली. सीमाने दिलेल्या धमक्यांना कंटाळून राहुलने सोबत आणलेल्या चाकूने सीमावर सपासप वार केले. ती ओरडत होती, रडत होती. अंगावर रक्त होतं. तिथे एक भीक मागणारी आजी होती. दोघांमध्ये होत असणारा भांडण बघून ती तिला मारतोय बघून आजी मध्ये पडली. परंतु राहुलने त्या आजीलाही धमकावले. मध्ये पडली तर तुझीही अवस्था अशीच करेल, असा तो म्हणाला. काही लोक पण तिथे उपस्थित होते, परंतु ते दुरूनच पाहत होते.
त्यातील काही ज्येष्ठ नागरिकांनी हे थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु राहुलने कुणाचंच ऐकलं नाही. तिच्यावर चाकूने एकामागून एक सपासप वार केले. ती तरफडून खाली पडली. तेव्हा राहुलने तिथून पळ काढला. तेथील लोकांनी सीमाला उचलून जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिचा मृत्यू झाला होता. पोटावर, छातीवर, मानेवर घाव करण्यात आले होते. त्यामुळे सीमा वाचू शकली नाही. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा सुरू केला. घटनेच्या काही तासातच पोलिसांनी राहुलला अटक केली. त्याची कसून चौकशी केली. राहुलने आपला गुन्हा कबूल केला. या घटनेमुळे मात्र सीमाची मुलगी पोरकी झाली आहे. विश्वास ठेवून तिने 2.5 लाख रुपये दिले. पण आपण फसत आहोत हे लक्षात आल्यावर जाब मागणाऱ्या सीमाच्या पदरी मात्र नरक यातना आल्या. तिच्या एका चुकीमुळे तिला जीव गमवावा लागला. शहरातील हुतात्मा चौकाकडून भीमनगरकडे जाणाऱ्या अंबरनाथच्या ब्रिजवर साईबाबा मंदिराजवळ 3 फेब्रुवारी 2025 रोजी ही घटना घडली आहे. शेवटी नवरा तो नवराच असतो. नवऱ्याला सोडून एकटे राहणं योग्य नाही. एकटे राहत असेल तर डोळे झाकून विश्वास करणं योग्य नाही. नवरा जितका प्रेम करेल तितकं कोणीही प्रेम करू शकत नाही. म्हणून नवऱ्याचे ते प्रेम टिकवता आलं पाहिजे. जर नवरा वाईट असेल तर त्याला सोडून घरच्यांच्या संमतीने दुसरे लग्न कधीही योग्य आहे. शारीरिक भूक भागवण्यासाठी अनैतिक मार्गावर जाऊ नका. त्याचा शेवट कधीही वाईटच होतोच. स्टोरी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.